विठ्ठल 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 हा एक साथ हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। रामेश्वर भगवान की जय। हिंदू धर्म की जय। आज के आनंद की जय। नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडून सलगीच्या उत्तरा, तुका मने क्षमा करा, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी, विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंधम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाने कथा विसरो, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपाने कथा विसरो, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम, पायी संतांचे मस्तक, पायी संतांचे मस्तक, पायी संतांचे मस्तक, पायी संतांचे मस्तक, असं जोडोनी हस्तक, असं जोडोनी हस्तक, हात जोडोनी हस्तक, हात
जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मनिजं वानरमुखेत्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता वचन ऐका ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती माझी रंगाचे वेदांते माझी रंगाचे वेदांते माझी रंगाचे वेदांते माझी रंगाची वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती वचन ऐका कमलापती माझी रंगाचे क्या बात है विनंती 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 नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवी तो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल हिंदुस्थानाचा आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु देहू निवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासतप्राप्त आणि वालोबा पुत्र जगद्गुरु तुकोबरा यांचा अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पतित पावन करणाऱ्या त्यांच्या अभंग संहितेमधील नाम प्रकरणातील 1632 क्रमांकाचा अभंग आजच्या चिंतनाकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठाला 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 कारणही तसंच आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. आपला सालाबाद प्रमाणे चालत येणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि योगायोगाने महाराज आज तारीख 11/11 आहे. माझाही जन्म 11 तारखेला म्हणजे बड्डे नाही आज, 11 तारखेला जन्म झालेला आहे आणि म्हणून मग म्हटलं आता ही तारीख पथ्यावर पडली जरा असं त्या निमित्तानं असणारी ही कीर्तन रूपी सेवा. आणि बघा आपलं गाव किती पवित्र आहे महाराज, की ज्या भूमीनं रामायण दिलं महाभारत दिलं, आता भागवताचार्य बसतील, मी काही जादा सांगायला नको कारण त्यांच्या समोर बोलायचं आज फार मोठा योग माझा, की आमच्या टेके परिवाराचं रत्न आणि माता माऊल्यांनो सुनबाई कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्या सूर्यकांताई टेके महाराज बर का. आणि आज साक्षात त्या पण उपस्थित आहे. बघा आपली भूमी इतकी पवित्र आहे. आता त्यांनी सांगितलं, मी फक्त मला जेवढं माहिती तेवढं सांगतो, माझं काही जादा अभ्यास नाही. मी सांगितलं आधी मी जोकर आहे ते नाही का महाराज, पोरं क्रिकेट खेळायला गेल्यावर 7 जर प्लेयर झाले 7 विनायक महाराज तर 3 इकडे 3 तिकडे, एकाने करायचं काय, मग तो एक काय करीत तो लय हुशार. आज आपले तर झाले काही इकडं काही तिकडं, तो एक काय करीत तो म्हणतो मी कॉमन इकडून बॅटिंग करीत. आपण तसं आहे महाराज, कोणी येऊ द्या. आपली जी तात्या जी भूमी आपली दक्षिण वाहिनीत आहे, कुबेर स्नान आहे, साक्षात परमात्मा पांडुरंग या ठिकाणी वास करतोय प्रभू रामचंद्राने. त्याच्याही पलीकडं एकदा नाही दोनदा नाही 3दा प्रभू रामचंद्रांचा स्पर्श आपल्या भूमीला झालाय. 3दा महाराज किती भाग्यवान आहे आपण. याच्या पलीकडे काय जन्म झाला इथंच भाग्य आहे महाराज आपण. म्हणून परिहार थोडासा मुद्दामून लांब होतोय, त्याचं कारण आहे तसंच आहे.
आणि म्हणून या मातीत आपला जन्म झाला. दैत्यगुरु शुक्राचार्य त्यांचंच वंशज पुढे पांडव. आता ते खूप मोठी वंशावळ आहे, तुम्हाला माहिती आहे. महाराज बसते, मी काय सांगावं. कौरव पांडव सगळे वंशावळ तीच आपल्याच भूमीतली. म्हणून महाराजांना सांग, आपण कुठं कीर्तनला गेलो का लोक म्हटले कुठले कोपरगावचे का, ते म्हणते तुम्ही डोक्यात. बरोबर आहे, मला राक्षसांच्या भूमीतली आपण आहे. म्हणून अतिशय पावन अगदी खेळीमेळीत चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्यानिमित्तानं या ट्रस्टच्या बॉडीनं माझ्यावर जो विश्वास दाखवला, आमच्या महाराजांनी काल सांगितलं की त्यांना मी पण विनंती केली होती की माझा बदला. महाराज मी पण विनंती केली होती, आता कितीक वेळा मला पण बदला, म्हणून मी मिटिंगलाच नव्हतो. कारण काय, दुसऱ्यांनाही संधी मिळाली पाहिजे. आणि कौतुक करावं तेवढं, एकदा आपल्या ह्या ट्रस्ट करता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं. हा 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 हा. महाराज फोपट्यात बसलो मागच्या सप्त्याला आपण. आज काय देखणं, वा 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 वा. फ्लेवर ब्लॉक आहा से आहा तक, वा 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 वा. काय काम चालू आहे भव्य दिव, वा 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 वा. महाराज तरुण जो करीन तो कोणीच करणार नाही. काय बॉडी मिळाली आपल्याला, वा. आधीच्याही बॉडीनं सुंदर काम केलं, पण या ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि जेवढे मेंबर आहेत तरुण आहे, विशेष म्हणजे सगळ्यांचं एकदा पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा. वा 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 वा. काय नियोजन, काय आयोजन, वा. गर्दी जरी कमी पण दर्दी, वा. आणि त्याच प्रकारे अजून कौतुक करा. आता मी पब्लिक मध्ये बसतो तर मी कंप्लीट 9ला सोडणार आहे. लगाम सहित सोडी, ते 9च्या पुढे गेलं का. आय आय आय, मला आधीच ऑर्डर आली अन्नदात्यांची, हरिपाठ लवकर चालू करा महाराज, 9च्या पुढे गेलं नाही पाहिजे. म्हणून मी अगदी 9ला काटा, तुम्ही डायरेक्ट सूचनाच द्या ना, ज्यादा वेळ आपण घेणार नाही. त्याचप्रमाणे सर्व पारेकरी, जे पण पारेकरी आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा करावं तेवढं कौतुक आहे पारेकऱ्यांचे. त्याचबरोबर वर्गणी गोळा करणारे, या वर्षी बदलले, खूप आनंद वाटला. राजू वा 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 वा. असे अशी श्री गुरु सारखा पाठीराखा इतरांचा लेख अशी असल्यावर काय घाबरायचं का महाराज. त्यामुळे वर्गणी गोळा करणाऱ्यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर सर्व पारे काकडा नियमाने चालवणारे, गीतापाठ नियमाने चालवणारे आमचे हरिश्चंद्र पाटील ठोंबरे, करावं तेवढं या वयात येत आहे. हे आमचे सगळे सगळेच सगळेच अगदी अगदी काकडा चालवला, टिकावला राव, सगळ्यांचं कौतुक. त्याचबरोबर आमचे श्यामा तात्या, वेळोवेळी मार्गदर्शन आहे, सोनवणे तात्या, सगळ्यांचं वेळोवेळी मार्ग. ज्येष्ठ मंडळी महाराज, हे पुन्हा होणे नाही. आमचे तात्या राजू तात्या, वा वा वा. काय साऊथ पॅटर्न चालू आहे कालपासून, गाद्दी ना दिन, गाद्दी ना दिन, वा वा. तात्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक आहे, वा 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 सगळ्यांचं. आणि विशेष म्हणजे आमच्या माता माऊल्या, तुम्ही येताय म्हणून, तुम्ही सगळ्या जणी येताय म्हणून, अगदी सगळ्यांचं. अन्नदाते सुद्धा पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंतचे अन्नदाते. आणि खऱ्या अर्थानं महाराज, आज मला आहे ना कौतुक खऱ्या अर्थानं करायचंय. आमच्या वारीचं रत्न, आमचे बंधू गायनाचार्य, महाराष्ट्रभरची ख्याती. हा हा हा, काय हरिपाठ महाराज. एकदा विनायक महाराजांकरता टाळ्या होऊन जाऊ द्या, वा. महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहीन, मी सांगतो या, मी लहान महाराज आहे तरी सांगतो, जेवपर्यंत चंद्र सूर्य तारे राहील, महाराजांनी असा हरिपाठ केला महाराज. अहो म्हातारे कोतारे येतील, याच्यात काही नवल नाही, पण आमचे सर्व तरुण हरिपाठाला नाचताय, वा वा वा, क्या बात, वा वा वा. महाराज मी ग्वाही देतो, 2-4 दिवस तीन येडवाकडं वाजवलं, पण आज बऱ्यापैकी ताल त्यांचा येतोय. मी काय थालतलंही नाहीये, पण मला जेवढं उमजतं तेवढं. महाराज हे भविष्यातलं एखादा तरी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनकार होणार, त्यात तुमचं सुद्धा 50% श्रेय असतं, यात काही वाद नाही. वा महाराज, हे आले पाहिजे. आमची तरुण पिढी योग्य मार्गावर आहे, म्हणून सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्याचबरोबर या देवीच्या मंदिरापासूनची अलीकडची जरी गल्ली आली ना कीर्तन पाहायला महाराज, ही जागा पुरायची नाही. पण कानिगाववरून, रामवाडीवर काय गरज आहे महाराज. आमचे बंडू नाना काने भाकरे महाराज दररोज कानेगावून येत आहे कीर्तन ऐकायला, त्यांच्याकरता सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे पंगत वारीचे देतील, यात काय नवल. कानेगावच्या महाराजांनी पंगत दिली काल, घ्या थोडं घ्या. ऐकताय का गावकरी, ऐका ऐका. या रे या राजांनो, या. नाही आज माझे आले, उद्यापासून खूप चांगले आमचे विनायक महाराजांचं कीर्तन आहे उद्या, या. याच साठी केला होता, हे कशा करताय महाराज, म्हणून सर्वांचा धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या सड्याचं रत्न भरतजी महाराज भारते, आमचे गायनाचार्य विनायक महाराज, त्याचबरोबर आमचे तात्या विलास तात्या गोंडे, आणि सर्व आमचे भविष्यातले कीर्तनकार, मृदुंगाचार्य सर्व. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक दोन्ही समोर ज्येष्ठ बसलेले, त्यांचे सुद्धा चरणावर वंदन करतो. त्याचबरोबर आमचे मृदुंगमणी,
आमचे राजू तात्या त्यांच्या सुद्धा चरणावर वंदन करतो. त्याचबरोबर आमचे तात्या संत, वा वा वा, ए महाराज राम लक्ष्मणाची जोडी टिकून ठेवलंय दोघांनी, काय बोलावं. वा, आमच्या कोरकी आजी असतील, संत सगळ्या सगळ्या नानी, आमचे कैलास तात्याने सर्व तुम्ही महाराज. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, काय महाराज मला ती काल कळालं की संतोषचा मुलगा आहे म्हणून. वा 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 वा, काय महाराज पावली खेळतो. वा, लांबवला परिहार. सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि कीर्तन सेवेला आपण सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि त्याचबरोबर विशेष आभार मानावे असे आपल्या वारी गावामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची साऊंड सिस्टीमचा हात नाही आणि खऱ्या अर्थानं पोरं घडवायचं सुद्धा काम ते करताय महाराज, करावं तेवढं धन्यवाद आहे महाराज. 5-6 रत्न वारी गावातून असे भात्यातून बाण काढावे तसे रत्न बाहेर काढले महाराज. काय चाल म्हटली ताई त्या दिवशी. वा 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 वा. आमच्या शंकर महाराज गुंटिंग करता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा. त्याचबरोबर आपलं फेसबुक लाईव्ह नाराज होतील ना ते महाराज म्हणून सगळ्यांचे घेतले. हा, ते यूज करून टाकतील ते. आमचं फेसबुक लाईव्ह सासरे ते माझे, आपलं दादासाहेब संत महाराज आज कार्यक्रम बुडून आले सगळे, त्यांचं सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या मातीचे मुलुक मैदानी तोप आमचे शिवचरित्र व्याख्याते संतोष महाराज भाकरे, त्याचबरोबर आमचे नेहमी माझ्या पाठीशी असणारे आमचे वसंत काका टेके ते सुद्धा उपलब्ध आहे सर्व. त्याचबरोबर नेहमी माझ्या सोबत असताना निश्चितपणाने भविष्यातला तो व्याख्याता असणार यात काही वाद नाही आमचा प्रज्वल टीके, त्याचं सुद्धा धन्यवाद. तो सुद्धा वेळोवेळी असतो महाराज. लहानांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. माता माऊल्या तुमचं पण धन्यवाद. विठ्ठल विठाला 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 विठाला. बर, अभंग अगदी गोड आहे, काहीच नाही. अभंग 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय या 4 चरणाच्या अभंगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरणाचं महत्व सांगतायत. आणि त्याचबरोबर एक नाव राहिलं घ्यायचं होतं महाराज, आता काही लेकरू आहे आमच्या, खऱ्या अर्थाने आमच्या टेके फॅमिलीचं रत्न. मी आधीच सांगितलं सुनबाई कशा असाव्या आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं. आणि महाराष्ट्रभर महाराज भागवत धर्माची पताका घेऊन फिरतायत. काय जोड आहे महाराज. वा 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 वा. विनायक महाराज आणि सुरेखाताई, एक गायनाचार्य एक भागवताचार्य महाराज. आपल्या वारीचं नाव कुठं कुठं नाही पोहोचवलं. मी जिथं जिथं जातो ना ते मला अजूनही आपल्या गावाची ओळख काय माहिती का, त्या सुरेखाताई तुमच्या कोण आहे, माझी वहिनी महाराज. त्यांनी आपलं वारीचं नाव सर्वदूर पसरवलं. त्या माझ्यासारख्या पामराचं ऐकायला आला आता थोडस जरा लक्ष्मण रेषा आहे थोडे, त्यांच्या परचरणावर वंदन करतो आणि कीर्तन रूपी आपण सेवा सुरू करू. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय नामाचं वर्णन करताय. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. भगवंताचं नाम स्मरण करून कोणी वायाला गेलं असं कोणी ऐकलंय का कधी? आपण नाही म्हणत का बाई दररोज सकाळी उठलं का याला तोच धंदा, सकाळी नाव नाही घेत. आता काय सकाळी जातो ना हा गावात पडतो, पण कोणी म्हटलंय का नामस्मरण करून हा पडला? आज महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतायत नामस्मरण करून कोणी वायाला गेलंय का? अजिबात. आणि भगवंताचं नामस्मरण करून तुम्ही तरुण जाऱ्या संसार रूपी भवसागरामधून तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. अगदी शॉर्ट बट स्वीट या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत. येणाऱ्या आपल्या आता किती राहिले माझ्याकडं, येणाऱ्या वेळेमध्ये आपण कीर्तन रूपी सेवा तुमच्या समोर मी सादर करतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. महाराज या मानवी जन्मामध्ये माणूस कशामुळे ओळखला? थोडे वेळ जरा तुमच्याकडे पण या नाही, थोडे वेळ जरा शांत. महाराज तात्या मानवी जन्मात आपण कशामुळे ओळखले जातो? आता आमचे विनायक महाराज, विनायक म्हटल्यावर विनायक महाराज टेके म्हटल्यावर लगेच तोंडासमोर चेहरा येतो. कशामुळं? नामामुळं. नामामुळे माणूस ओळखल्या जातो नामामुळे. हु इज मी, मी कोण आहे? उपजली या बालकापाशी नाम नाही तयापाशी, ठेवली ये नावेसी ओ देत उठे. माऊली सुद्धा वर्णन करतात. उपजली या बालकापाशी नाव नाही तयापाशी, नाव ठेवल्यानंतर तो ओ देत उठतो. म्हणून माणूस ओळखला जातो हा त्याच्या नावामुळे. आता बघा आपले लेकरं इथं
यांना शाळेमध्ये सर शिकवताना पहिले नाम शिकवतात, त्यानंतर सामान्य नाम, दर्शक नाम, विशेष नाम, हे झाले नामाचे प्रकार. पण सुरुवातीला सर्वात आधी काय शिकवतात? नाम. नाम फार महत्वाचे. आता तुम्हाला सांगतो, पूर्वी पूर्वी बर का, पूर्वी आता नाही, पूर्वी लग्नामध्ये वधू जेव्हा वराचं नाव घ्यायची, त्याची छाती 56 इंच फुगायची. वधू वधू वराचं नाव घेतल्यानंतर 56 इंच छाती फुगायची. आणि वराने वधूचं नाव फुटल्यावर तिला आनंदाच्या उकळ्या पडतात. बाई, 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 बाई. पण आता नाही ना महाराज. लव्ह मॅरेज मुळे तो आनंद कमी झाला. या पोरीने दणका उठवला महाराज, बापाला ताणच ठेवला नाही महाराज. लव्ह मॅरेज मुळे तो आनंद कमी झाला. राहिलाय का तो आनंद? बरं, त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, एखादी नवीन नवरी, सासा बसलाय बरं की, आता जरा कान देऊन ऐका, तुमच्या करताय. सुनबाई जर लग्न करून आली, सुनबाई लग्न करून आल्यानंतर ती नवऱ्याच्या मर्जीप्रमाणे नाव बदलते. नवऱ्याच्या सिटी, स्वीटहार्ट, बबली, काहीतरी ते ठेवतं ना नाव नवऱ्याचे, टोपण नाव. मग ती इकडे आल्यानंतर तिचं नाव बदलतं. मग ती बापाच्या ऐवजी कोणाचं नाव टाकते? मध्ये नवऱ्याचं नाव टाकते. कोणाचं? नवऱ्याचं. आणि त्याच्या बापाच्या ऐवजी नाव बदलल्यानंतर, बापाच्या ऐवजी नवऱ्याचं नाव टाकल्यानंतर ती अर्ध्या इस्टेटीची मालकीन होते बरं का. अर्ध्या 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 बापाचं नाव बदलल्यानंतर, नवऱ्याचं नाव टाकल्यानंतर अर्ध्या इस्टेटीची ती मालकीन होते. अर्ध्या. जपून बोला मग तिला. वैन भाकरीचे वांद्या. अर्धी झाली. यदा कदाचित, तात्या यदा कदाचित तिचा पती निवर्तू नाही, पण निवर्तला, पुऱ्या इस्टेटीची ती मालकीन होते ना, पुऱ्या इस्टेटीची. सोनबाईला कसं वागवलं पाहिजे? पुऱ्या इस्टेटीची मालकीन बाई ती. आय 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 आय. सासा गप गुमान बसा, सुनबाई जेव्हा टाकील फासा, मग कोपऱ्यात बसून एकटी नसद्याचा डसा रडा. महाराज, नाव बदलल्यानंतर काय होत? म्हणून नाम फार महत्वाचं आहे. बघा, एक उच्च शिक्षित बाई होती, उच्च शिक्षित, सिटीतली, आपलीकडची नाही, सिटीतली. आणि ती शाळेत गेली पोऱ्याचं गुरुवर्य नाव टाकायला, शाळेत पोऱ्याचं नाव टाकायला. आणि शाळेत पोऱ्याचं नाव टाकायला गेल्यानंतर सरांनी विचारलं, याचं नाव काय? ती म्हणाली राम. ती म्हणाली, याच्या बापाचं नाव काय? आता ती जरा हुशार होती तुमच्या वाणी. हुशारात सगळं यांच्याकडेच आहे महाराज, काही ताण आहे का? बाजार हिच्याकडं, पगार हिच्याकडं, किराणा ही आणि ती, नवऱ्याच्या बीपीच्या गोळ्याला पैसे ही देती, यांच्याकडेच आहे सगळं. काय राहिलं आता? आता ते उरले ते बहिणीचे, यांच्याकडंच. महाराज, ती हुशार होती तुमच्या वाणी. ती म्हणाली, बापाच्या ऐवजी माझं नाव टाका. 9 महिने पोटात लेकराला मी वागवलं, बापाच्या नावाची काय गरज आहे? ती सिटीतली शिकेल बाई, माझं नाव टाका म्हणे. गुरुजीनं असा चष्मा खाली केला, म्हणाले, बाई, सरकारने अशी काही स्कीम नाही टाकली अजून, सरकारने अशी काही स्कीम नाही काढली म्हणे अजून. म्हणजे बघा, बापाचं नाव टाकल्याशिवाय पोऱ्याला वारसदार होतो का पोऱ्या? बापाचं नाव टाकल्याशिवाय बापाची प्रॉपर्टी पोऱ्याला मिळते का? अजिबात नाही. मग जर बापाची प्रॉपर्टी पोऱ्याला त्याचं नाव टाकल्याशिवाय मिळत नसन, मग आपला बाप कोण आहे? भगवंत. त्याचं जर आपण नामस्मरण केलं नाही, तर त्याची प्रॉपर्टी, सुख, समाधान, शांती नावाची प्रॉपर्टी आपल्याला मिळेल का? अजिबात मिळणार. म्हणून भगवंताचं नामस्मरण गरजेचं आहे महाराज. पण आपण भगवंताचं नामस्मरण करतो का? नाही 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 महाराज. बाया बसला का नुसते कुटळे, ही काय करती, ती काय करती, हिचं काय चाललं? बाई बाई, मला तर 2 हप्तेच नाही आले लाडक्या बहिणीची बाई. ते काय करावं काय नाही मोदीला बाई, आलीच नाही बाई पैसे मला. महाराज, भगवंताचं नामस्मरण फार गरजेचं आहे. बघा, भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही कराल, महाराज, नाम इतकं मोठं आहे ना महाराज, नामस्मरण. नाम मंगलात मंगल आहे, नाम पवित्रात पवित्र आहे, नाम सारात सारे, नाम गोडात गोडे, नाम मोठ्यात मोठं आहे महाराज.
पृथ्वीपेक्षा पाणी 10 पटे, पाण्यापेक्षा वायू 10 पटे, वायूपेक्षा आकाश 10 पटे, पण आकाशापेक्षा नाम अनंत पटे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहून वाढ नाम आहे. किती मोठं आहे नाम, गगनापेक्षा नाव मोठं आहे. मग किती ताकद आहे महाराज नामस्मरणामध्ये, किती ताकद आहे महाराज. भगवंताचं नामस्मरण नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण नारायण. हो पाणी माझा गाला पाना, पाणी माझा गाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. होडी माझ्या नाला पाना, होडी माझ्या नाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण नारायणा. काय प्रमाण दिलं महाराजांनी नाम तुझे. महाराज पूर्वी बघा, आता आपल्या इथं ते रेल्वे बंद झाली, पण लोकल चालती ना, लोकल 8 ते 9 डब्यांची लोकल असते. 8 ते 9 पुढे इंजिन, माग गार्ड, एक महिलांकरता राखीव, आपल्याकरता नसतो, महिलांकरता राखीव, अपंगांकरता काही, आणि मधली झापडूक झुपडूक झापडूक झुपडूक लोकल. आता ज्याचा जसा पास त्याचा तसा प्रवास. लक्षात घ्या, ज्याचा जसा पास त्याचा तसा प्रवास. गती एक सारखी पण स्थिती वेगवेगळी. पण तात्या उतरताना एकच नामरूपी फलाटावर उतरल्याशिवाय घरी जाता येईल का? मग किती जरी झाल्या गाव गाव, इकडं तो तिकडं तो इकडं तो, पण डेस्टिनेशन एकच आहे ना. इथं टाळकरी काय तिकडे टाळकरी, डेस्टिनेशन एकच आहे ना, जायचं एकच याच्यावर. म्हणून भगवंताचं नामस्मरण किती गरजेचं आहे महाराज. जायचं एकाच याच्यावर. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो कबीर महाराजांचा. 16 ऋषी संत कबीर महाराजांच्या घरी आले त्यांचे सत्व पाहायला. बरं, ते आले 16 ऋषी सत्व पाहायला, ते आले जेवायला. पण आता कबीरांच्या घरी 16 ऋषींना पुरण एवढं अन्नधान्य अजिबात नव्हतं महाराज, काहीच नव्हतं. 8वा विश्व दारिद्र्य महाराज. आता नाही बाई 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 1 BHK 2 BHK विथ टॉयलेट बाथरूम अटॅच, इंग्लिश पण गावठी पण, हा हा माय बेड मध्ये पण लागन, बाई बाई या बेड मध्ये पण लागन. त्या काळी काही नव्हतं महाराज. आणि ते आले ऋषी, आणि आल्यानंतर आता त्यांचा पुत्र कमाल, त्यांनी परिस्थिती पाहिली. आता पूर्वीचे पोर बापाच्या याच्या साथ द्यायचे, पूर्वीचे पोर बापाला साथ द्यायचे, आताचे नाही महाराज. आय 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 प्रॉपर्टी वाढवली, बाई 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 काम केलं. आता खरं एक विचारतो बरं का मी, एकदम प्रामाणिकपणे, तुम्ही लहानपणी पोरांच्या अंगठ्याला धरून त्याला चालायला शिकवलं, पोरांना आपल्या अंगठ्याला तात्या चालायला शिकवलं, का बरं शिकवलं? म्हातारपणी आपले आधार होतील. आहे का पोरं इथं? पोरग पुण्याला गेलं, पोरग मुंबईला गेलं, पोरग लग्न झाल्यावर म्हणतं, आई माय भाकरीचे हलवू राहिले ग, बारीक तोंड करीत. आई म्हणते जाई बाई तिला घेऊन. मग पोरग गेलं रे, दिवाळीला नाही आलं, गेले पोरं. 10 लाखाचं पॅकेज, 20 लाखाचं, पोरं येईना बापाला. अरे बापाला बीपीचा आजार आहे, बापाला गोळ्या चालू आहे, आईला सांधिवात आहे, पोरं पाहायला येईना महाराज. पोरं फोन करत्या, आई मला सुट्टी नाहीये. अरे इकडे गंज प्रॉपर्टी आहे, पण पोरं बापाकडे पाहायला येणार आहे. म्हणून पोरांना फक्त संस्कार द्या, आणि जिथं नामस्मरण कानावर पडेल अशा या तरुणांचं सारखं तुम्ही या धर्म मंडपात आलं पाहिजे महाराज. तुम्हाला सांगतो, लेकरं ना जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, दिवसातून 4 फोन तुम्हाला झालेच पाहिजे.
महाराज बंगले बांधते ते हो. बापाची पुण्य आहे, आईची पुण्य आहे, नानाची पुण्य आहे, दादाची पुण्य आहे. हा 20-20 लाखाचे बंगले. बंगल्यावर नाव दादाची पुण्य आहे, नानाची पुण्य आहे, ज्याची पुण्य आहे तो कांद्याच्या चाळीत खोकलत पडला महाराज. हाय हाय, नानाची पुण्य आहे, नाना खोकू खोकू गेला. म्हणून अरे आपली पिढीकडे लक्ष रे. अरे रायला माडी घर कामाला गडी, रायला माडी घर कामाला गडी. संध्याकाळी पोरग घेतो थोडी थोडी, पोरग घेतो थोडी थोडी. काय पोर महाराज, जमीन इकली बापाची, गाडी घेतली आपाची. जमीन इकली बापाची, गाडी घेतली आपाची, तिच्यावर बसवली लोकाची. म्हणतो काय टापी कोणाच्या बापाची. नाही ना महाराज. कबीरांच्या घरी आले 16 ऋषी. तुम्ही उभे राहिले म्हणून तुमच्या करता 1-2 काढले. कबीर आले, कबीरांच्या घरी आले. आता काय करावं. कमाल म्हणाला वडिलांना, तुम्ही घाबरू नका. 16 ऋषी आपलं सत्व पाहून जातील असं कदापि घडणार अजिबात नाही. आपण काय करू, आपली परिस्थिती नाही, आपण सावकाराकडे जाऊन चोरी करू. कबीरांचा चेहरा पडला ना. कमालने स्पष्टीकरण दिलं, आपण आपल्या करता चोरी करत नाही, आपण आपल्या करता. काही वेळेस महाराज काही काम चांगल्या करता जर असतील, आता ते खूप लांबन माझं व्हायचं नाही, मी आता लय आठवण येईल निस्ती व्हायचं नाही. आता ते विषयांतर होईल, मी तिकडे घुसत नाही. त्याला प्रमाणे खूप सांगायला थोडा वाढलाय पाठ जरा बरा माझा. आणि मग ठरवलं यांनी सावकाराची इथं जाऊ. गेले नाही, सावकाराकडे गेले, पण देवाने कौतुक करून ठेवलं महाराज. देव काही साधा नाही. कळायला पाहिजे महाराज, तसं तुम्ही लागत या. काही काही जण म्हणतात पूर्वी देव भेटायचे, तुम्ही कथा कीर्तन करता भेटता का. आता पुढचं काही बोलत नाही, खूप चांगलं आहे बोलायसारखं. कमाल म्हणाले आपण सावकाराच्या घरी जाऊ आणि चोरी करू. ठरलं यांचं. त्या सावकाराच्या कोठडीला भोगदा पाडलं एक, आणि कमाल मध्ये गेले. अरे देवानं कौतुक करून ठेवलं, हिरे माणिक मोती, राशीच्या राशी. बापू आसाराम बापू, राशीच्या राशी सोन्याच्या, हिरे माणिक मोती राशीच्या राशी. एखादा असतात, पण कमालांना जे गरजेचं होतं तेच कमालांनी उपारण्यामध्ये बांधलं शिदा, आणि कमाल निघाले. आणि ती जिथून बाहेर पडायचं ते छिद्र्यापाशी आले, त्यांना आठवलं मीठ घ्यायचं राहिलं शिद्यामध्ये. कुठलाही आळस न करता कमाल मीठ घ्यायला निघाले. आणि मीठ घ्यायला निघाले, पण भानगड अशी, तो नामी शेट्या कुस करून त्या मिठाच्या गुणीवर अगदी तांगड्यावर टंगडे टाकून झोपला होता. याने काय केलं, भोक्स पाडला. आता पहा तुम्ही, पोत्याच्या एखाद्या राशीला भोक्स पाडलं, ते गळगळ 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 ते डोकं होतं ते आलं ना खाली, कमी झाली ती गोणी. सावकार झाला ना जागा, आणि सावकार जागा झाला. सावकार लागला पळायला याच्या पाठीमाग, चोर 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 चोर. कमाल पुढं, चोर चोर, सावकार पाठीमाग. क्या बात आहे. कमाल पुढं, सावकार पाठीमाग. आणि त्या भीतीला पाडलेल्या भोक्त्यामधून कमालने टाकली उडी, ठप. वा क्या बात. उडी टाकली, ठपकन दिशी आवाज झाला. पण तुम्हाला सांगतो गंमत अशी झाली, त्याच्या तांगड्या धरल्या ना मागून सावकारानं, अर्धा मुंडका बाहेर आणि तांगड्या पाठीमाग. ह्यो इकडे वडीतो, तो तिकडे वडीतो, ह्यो तिकडे. आता आता परिस्थिती लई चालू, हा इकडे वडीतो, तो तिकडे आहे ना. गाव आला आला आला, गाव ह्यो तिकडे वडीतो, तो. महाराज तांगड्या वडायला लागले. आता मुंडक तिकडं. आता ह्या काय सावकार काय सोडी ना. कमालांनी बापाला सांगितलं, माता माऊल्यांनो, आता आपण पकडले जाणार. तुम्ही एक काम करा. वडिलाला सांगितलं, माझं मुंडक कापून तुम्ही न्या. अरे कुठला बापाचा काळीच, पोऱ्याचं मुंडक बापानं कापावं. महाराज नाईलाज झाला. लेकरानं समजून सांगितलं बापाला. अरे चरा चरा मुंडक कापलं लेकाचं, आणि घेऊन गेले घरी. लुई माता घरात होती. लुई मातानी पाहता क्षणी लुई माता रडायला लागली. कबीरांनी फक्त असं बोट केलं. पूर्वी बायका ऐकायच्या, नुसतं असं केलं का नवऱ्याचं. महाराज बाहेर गण वाघ आहे आपण. असं बोट केलं महाराज. शिंक होत, शिंके, पूर्वी शिंके असायचे, शिंक्यावर ठेवलं. स्वयंपाक केला ऋषींला. इकडं मुंडका कापेल धड्याजवळ सावकार गेले, आणि सावकार गेलो. सावकाराने पाहिलं, सावकार टणकन उडाला. बाप रे बाप, अरे बिन मुंडक्याचं धड कोणाचं. घाबरला तो. त्याला वाटलं हे धड जर उद्या
सरकारमध्ये सापडलं, आपल्याला सुळावर देतील, तिने ते उचललं, डिकी 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 करीत निघाला आणि सावकाराच्या बाहेर तिथं दरवाजाच्या बाहेर टाकून दिलं. शेठजी निघून आला. सकाळ झाली, इकडे स्वयंपाक करून ऋषीमुनीला खाऊ घातलं. ऋषीमुनी कबीरांच्या घरी झोपी गेले. तुम्हाला सांगतो, सकाळी ते बिन धडाचा मुंडका पाहिल्यावर सावकारांनी निर्णय सुनावला, हे बिन मुंडक्याचं धड सोळावर देऊन टाका. काय? सोळावर देऊन टाका. 16 देण्यात आलं चौकामध्ये. 16 ऋषींनी रात्रभर जेवण केलं आणि सकाळी ते 16 ऋषी जण कबीरांच्या घरून भजन करीत निघाले. महाराज ज्याचा मुडदा त्याने न्यावा, ज्याचा मुडदा त्याने न्यावा, ज्याचा मुडदा त्याने न्यावा. असे बोलिले दिवाना, असे बोलिले दिवाना. ऐसे बोलिले देवारा, ऐसे बोलिले देवारा, ऐसे बोलिले देवारा, ऐसे बोलिले देवारा. त्याला विठ्ठलाची आन, त्याला विठ्ठलाची आन, विठ्ठलाची आन, त्याला विठ्ठलाची आन. त्याला विठ्ठलाची आन. भजन करीत चालले. काय? ज्याचा मुडदा त्याने न्यावा, असे बोलिले दिवान, त्याला विठ्ठलाची आन. तो घोळका जमा झाला होता. कबीर त्या घोळक्यात होते. कबीरांनी ती आन ऐकली. तुम्हाला सांगतो, भजन चालू असताना नामस्मरणाचा आवाज सुळावर दिलेल्या धडाला गेला. ते धड तात्या टाळ्या वाजवायला लागलं. नामस्मरणात टाळ्या वाजवायला लागलं. काय ताकद नामस्मरणाची. आणि ती आण, कबीरांनी ती आण ऐकली आणि कबीर घरी गेले. ते मुंडकं आणलं आणि ते सुळावर दिलेल्या धडावर ते मुंडकं ठेवलं. तुम्हाला सांगतो, काय कमाल. अहो, ते धड जिवंत झालं. ते धड नामस्मरणाच्या चिंतनाने त्या आण अशी झाली की त्यांनी ते धड जिवंत झालं. महाराज, काय ताकद आहे नामस्मरणाची. अरे, नामस्मरणाच्या जोरावर मेलेले माणसं जिवंत होतात. तुम्ही आम्ही का तरुण जाणार नाही महाराज. किती गोड आहे भगवंताचं नामस्मरण. नामे तारी र गिरधारी, नामे तारी र गिरधारी, नामे तारी र गिरधारी, नामे तारी र गिरधारी. पापियानी दोराचारे, पापियानी दोराचारे. घेता नाम विठोबा दे, पर्वत जळती पापा दे, पर्वत जळती पापा दे, पर्वत जळती पापा दे. पापा घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. काय महाराज, पर्वत पापाचे जळतील. महाराजांनी उदाहरण दिलं. महाराज, गवताच्या गंजा जर असतील ना महाराज, गवताच्या गंजा माचीस मधली एक काडी त्याला जाळून टाकते महाराज, गवताच्या गंजा. म्हणून तुमच्या जीवनात किती जरी पाप असतील, नामरूपी एक काडी मिळाली ना, मेळा समरस धारे, तैसे नामे जपता गेले हारे, तैसे नामे जपता गेले हारी, तैसे नामे जपता गेले हारी. तैसे नामे जपता गेले हो, सुनाती मेळ समरस झाले, तैसे नामे जपता गेले हारी, हारी, तैसे नामे जपता गेले हारी. सुनाती मेळ समरस झाले, तैसे नामे जपता हारी, तैसे नामे जपता गेले हारी. बघा, अमेरिकेचे अध्यक्ष, आत्ताचे नाही, जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या जीवनातला प्रसंग विनायक महाराज. लहानपणी ते शाळेत होते. आता शाळेत जाणारे पोरं फार विचित्र राहतात महाराज. आहा, काय बोलतील हे, आहा, 4 लोकात काय बोलतील याचा नियम नाहीये. भगवंताचाच अवतार आहे महाराज. त्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टन शाळेत होते आणि शाळेत जाताना, शाळा असताना ते शिपायाचं काम करायचे वॉशिंग्टन. आता शिपायाचं काम काय राहतं, शाळा भरतानाची बेल, लघवीची बेल, जेवणाची सुट्टी, शाळा सुटतानाची बेल. पण जॉर्ज वॉशिंग्टन शाळा शिकता शिकता ते काम करायचे, असे विद्यार्थी तसे. पण तिचे वॉशिंग्टन काय करायचे माता माऊलींनो, पण ते घंटी वाजवताना एक करायचे,
घन 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 घन. अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन लहान असताना घन 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 घन. त्या बात अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन शाळेत असताना म्हणायचे. पुढं त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं, महाविद्यालयात गेले, पुढे वकील झाले, विनायक महाराज राजकारणात पडले आणि एक दिवस ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आज ही अमेरिकेची राजधानी त्यांच्या नावाने वॉशिंग्टन नावाची राजधानी. म्हणजे शाळेत असताना त्यांनी ध्यास घेतला फक्त अमेरिकेचा अध्यक्ष अमेरिकेचा अध्यक्ष अमेरिकेचा अध्यक्ष. अहो जर अध्यक्ष म्हणून माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होतो महाराज, ते जाऊ द्या अमेरिकेचा महाराज, भारतातलंच उदाहरण देतो मी तुम्हाला. पंडित जवाहरलाल नेहरू, आता जे राजकारण ते त्यांना कळण. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोरारजी देसाई होते आणि मोरारजी देसाई म्हणाले मी एक ना एक दिवस या भारताचा पंतप्रधान होईल. मोरारजी देसाई पुढं राजकारणाची त्यांना माहिती, ते सरकार पडलं आणि जनता पक्षाचं राज्य आलं आणि मोरारजी देसाई काही काळ का होईना पंतप्रधान झालं. म्हणजे मोरारजी देसाईंनी बहुधा पंतप्रधान 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 अशी माळ जपली असावी. म्हणजे पंतप्रधान पंतप्रधान म्हणून जर कोणी पंतप्रधान होत असेल तर तुम्ही आंबे महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून विठ्ठल रूपाला का राम म्हणता रामच होई जे, राम म्हणता रामच होई जे, कधी बैसोने पदवी घेई जे, कधी बैसोने राम म्हणता रामच होई जे, राम म्हणता पदवी बैसोने पदवी बैसोने पदवी किती फायदा आहे बरं नामस्मरणाचा. नामस्मरण करून पंतप्रधान होता येतं, नामस्मरण करून अध्यक्ष होता येतं. अहो भक्त प्रल्हादांनी काय ताकद महाराज भक्त प्रल्हादाची. भक्त प्रल्हादाने फक्त नामस्मरण केलं. हिरण्यकश्यपूने विचारलं खांबात तुझा बाप आहे, देवाला ज्या अवस्थेत असेल भगवंत त्या अवस्थेत एका मिनिटात खांबात यावं लागलं महाराज देवाला. अहो तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंब जगदंब करून स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अहो तुम्हाला सांगतो द्रौपदी मातेनं भगवंताचं नामस्मरण करून आपली आब राखली. किती फायदा आहे महाराज नामस्मरणाचा. नामस्मरण करून कोणी वाया गेलंय का? हेच जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय. नाम घेता वाया गेला, ओ नाम घेता वाया गेला, ओ नाम घेता वाया गेला, ओ नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐक येला, ऐसा कोणी ऐक येला, ऐसा कोणी ऐक येला, सगळी नवीन तुम्हाची, सगळी नवीन तुम्हाची. ऐसा कोणी ऐक येला, ऐसा कोणी ऐक येला, ऐसा कोणी ऐक येला, सगळी नवीन तुम्हाची, सगळी नवीन तुम्हाची, तुम्हाची. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. म्हणजे नामस्मरण करून भगवंताचं कोणी वाया नाही जात. म्हणून बघा नामस्मरण करावं. रामकृष्ण हरी मंत्र आहे, ओम आहे, राम आहे. आता राम नामाचा तुम्हाला महिमा सांगतो पा एक 2 मिनिटात बरं का. राम नाम आहे किती अक्षरी? फक्त 2, रा आणि म, 2 अक्षर आहे. पण त्या 2 अक्षर आहे पण त्याचा रोहित भाऊ उच्चार वेगवेगळा आहे. रा रा म्हटल्यानंतर तोंड फाकल्या जातं आणि तोंड फाकल्यानंतर शरीराचा पिंजरा आतला उघडला जातो आणि पिंजरा उघडल्यानंतर जसा पक्षी उडून जावा तसं रा म्हटल्यानंतर तोंड फाकल्या जातं आणि शरीराचा पिंजरा उघडला जातो आणि शरीरातलं आतलं पाप बाहेर पडतं आणि ते पाप बाहेर पडल्यानंतर परत ते परतून येऊ नये म्हणून रा नंतर म चा उच्चार आहे. म म्हटल्यानंतर ओठ मिटले जातात. जसा कपाटाचा दरवाजा बंद करावं तसं ते बाहेर पडलेलं पाप म म्हटल्यानंतर परत येऊ शकत नाही. म्हणून राम नामाचा महिमा आहे महाराज. राम नामाचा किती महिमा आगाधी. म्हणून बघा एक उदाहरण आहे प्रभू रामचंद्रांचं राम विजय कथा सार मध्ये आलेलं उदाहरण.
कैलास पर्वतावरती शिवशंकर ध्यानस्थ बसलेले होते, नामजप करत होते. पार्वती माता आली तिथं. आता एखाद्या दिवशी जर नवरा घरी असेल ना महाराज, बायकोला लय कुरापती, थांबूनच देत नाही घरात. बाई 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 आपल्याला वाटतं काय उगाच घरी थांबलं. महाराज एखाद्या दिवशी जर घरी थांबलो, बाया 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 बन 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 म्हणून सगळ्यांच पळसाला पानं तीनच आहे. तसं कैलासावर आधीच ऑर्डर होती, मी कीर्तनाला येणार नाही. बघा पार्वती माता गेली शिवशंकरापाशी आणि शंकर ध्यानास्थ बसलेले होते आणि राम नाम गात होते. पार्वती मातेने विचारलं की मी कुणाचं नामस्मरण करताय? म्हणे प्रभू रामचंद्राचं. आता पार्वती मातेने सांगितलं तुम्ही तुमच्यापेक्षा कोणी मोठा आहे का? राम नाम तुम्ही घेताय? म्हणे तिची बायको नेली रावणानं उचलून, ती याडागत हिंडतय म्हणे. माता बोलती बरं का, मी त्याच्यातले नाही तर तुम्ही म्हणशाल महाराज काय. पार्वती माता शिवशंकर भोले बाबांना सांगते तिची बायको रावणाने पळून नेली, ती येड्यागत दगडांना मिठ्या मारतय, विलीनला मिठ्या मारतय, तुम्ही त्याचं नाव स्मरण करताय म्हणे. तुमच्यापेक्षा कोणी मोठा आहे का? तुम्ही त्याचं नाव, तिची बायको रावणाने ते विलीनला दगडांना मिठ्या मारताय म्हणे. मला तर काही बाई पटनच म्हणे तुमचं. नाही नाही म्हणे. भोले बाबांनी सांगितलं म्हणे तो रघुकुलाचा मुकुटमणी आहे आणि ज्याच्या नावानं पापाचे डोंगरच्या डोंगर जळून जातात म्हणे. प्रभू रामचंद्राचा महिमा आगादे म्हणून मी स्मरण करतोय म्हणे. जगाचा पालन करता निर्विकार तोच आहे, त्याचा अंत नाही तोच आहे म्हणे. पार्वती माता म्हणे अजिबात मला अंतर्धानानं कळतंय, मी म्हणे पा म्हणे तुम्ही ज्याचं तुमच्या अधिष्ठानाला मी एका मिनिटात फसून येते म्हणे. आता म्हणे लागली का पहिल? म्हणे लागली म्हणे. पार्वती माता अंतर्धान पावली आणि होबे होब सीता मातेचं पार्वती मातेनं रूप घेतलं आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण जे जंगलात सीता मातेला पाहत हिंडत होते तिथं पार्वती माता गेली. असला सुगंध पार्वती मातेचा तुम्हाला सांगतो, भ्रमराचे कळपच्या कळप माता असते भवानी साक्षात. भ्रमराचे कळपच्या कळप महाराज भुनभुन भुनभुन करीत मातेच्या माग. प्रभू रामचंद्राची दृष्टी केली, न पाहिल्यासारखं केलं. प्रभू रामचंद्र परत मिठ्या मारते, दगडाला मिठ्या मार, विलेल्या मिठ्या मार. पार्वती माता अशी पाहती. लक्ष्मण दादांनी पाहिलं. लक्ष्मण दादा म्हणाले म्हणे दादा सीता माता राक्षसाच्या तावडीतून सुटून आली. अरे तू बघ ना तरी, वहिनीकडे बघ तरी एकदा, वहिनीकडे बघ आली म्हणे. देव सुद्धा म्हणू लागले रामा पार्वती माता आली, तिच्याकडे एकदा बघ, तिला वाईट वाटेल बघ. देवांना सांगितलं प्रभू रामचंद्राने अंतर्धानाने तुम्हाला एक कळणार नाही म्हणे, ही लीला फक्त मलाच कळते म्हणे. लक्ष्मण दादा म्हणाले रामाला दादा बघा तरी, वहिनी आली ती तुमच्याकडे बघती, बघा तरी. लक्ष्मण दादाला त्या ठिकाणी सांगितलं प्रभू रामचंद्रांनी, लक्ष्मणा ही पार्वती माता आहे. आणि आत्ताच कैलास पर्वतावरती पार्वती माता भांडून आली भोले बाबा बरोबर. भोले बाबा बरोबर भांडून आली आणि तिनं सांगितलं मी तुमच्या ज्यांचं तुम्ही स्मरण करताय त्यांना मी कशी फसून येते पा म्हणे. यांचं संभाषण चालू पार्वती मातेनं ऐकलं ना. पार्वती माता जशी आली तशी प्रभू रामचंद्रांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि प्रभू रामचंद्राला म्हणे काय आता मला कळलं माझे पती तुमचं नामस्मरण का करतात म्हणे. नामस्मरण तुमचं का करतात म्हणे, तुमचा वेद लागत नाही, तुमचा ठाव लागत नाही म्हणे. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी स्पष्टीकरण दिलं, माते मी वेलींला दगडांना मिठ्या का मारतोय, कैलासावर गेल्यावर तुमच्या पतींना विचारा. ते म्हणे नाही नाही नाही. जसं आकाशाला वायून वायूला आकाश आहे, आकाशाला कळत नाही वायून वायूला आकाश कळत नाही, तसे तुम्ही दोघे तुम्हीच कृपा करून मला दिव्य दृष्टी द्या, मला सांगा म्हणे. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी दिव्य दृष्टी दिली आणि एरवी वेली आणि दगड दिसणारे तिला तपस्वी ऋषीमुनी दिसू लागले. तपस्वी ऋषीमुनी दिसू लागले आणि त्यांना मिठी मारतात ते त्या ठिकाणी निज पदाला जाऊ लागले, निज पदाला जाऊ लागले. त्यामुळं ते पाहून पार्वती माता खुश झाली. पार्वती माताने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आशीर्वाद दिला की तुम्ही काय करशाल, लंकेला जाशाल, रावणाला हरवशाल आणि त्या ठिकाणी परत तुम्ही यशाल, तुम्हाला मी आशीर्वाद देते. ती आशीर्वाद देणारी पार्वती माता त्या ठिकाणी अंतर्धान पावली. आजही तुम्ही तुळजापूरला गेलात, राम वरदाई माता आजही तुळजापूरला आहे, रामाला वर देणारी माता. किती आघात महिमा आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा तेच सांगताय, मी आयुष्यभर
आमच्या महाराजांनी काल उदाहरण दिलं. आयुष्यभर मी भगवंताचं रात्र न कळे दिवस न खेळे अंगी खेळे दैवत. जगद्गुरु तुकोबराय म्हणता मला रात्र कळत नाही दिवस कळत नाही. आवरताही त्या साधकाने विचारलं आवरताही आवरेना. माझी मत झाली अनावर वाचा छंद नामाचा घेतलाचे किंवा आवरताही आवरेना. म्हणून हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगाविणी तो तुम्हाचे 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 तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी विनवणी करून सांगतायत नामस्मरण करा. किती महाराज कलियुगामध्ये नामस्मरणानेच तुम्ही तरुण जाणार बाकी काहीच नाही. एकदा महाराज 3 बाया एकत्र बसल्या. 3 बाया 3 घरच्या 3 बाया. आता 3 घरच्या 3 बाया एकत्र बसल्यावर काय गा फरात हो यांच्या काय गा फरात 3 बाया. बरं ते 3 बाया काय साध्या सुद्धा नाही. राम माता कौशल्या, हनुमंतरायाची माता अंजनी माता आणि लोपामुर्दा माता अगस्ती मुनींची पत्नी 3 बाया एकत्र बसल्या. आता 3 बाया एकत्र बसल्यावर गप्पा काय असतील हो? त्या लागल्या गप्पा मारायला माता माऊल्यांना. बरं लेकराचं आईला लय कौतुक. आय 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 खूप कौतुक. माऊली आता महाराज आई म्हणजे आईच असती बस विषय नाही काही. त्यांचं संभाषण चाललं. कौशल्या माता म्हणती माझ्या लेकरानं समुद्रावरती 400 मैल समुद्रावरती पूल बांधला. आता 400 मैल म्हणजे 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. मल्टिप्लाय बाय करा किती किलोमीटर. 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. 400 मैल पूल बांधला. रावणाला मारलं आणि सीता मातेला घेऊन आले. कोण सांगतय? कौशल्या माता. बरं आता कौशल्या माता सांगते ना अंजनी मातेनं गप्प बसावा ना. अंजनी मातेनं लगेच महाराज मध्ये तोंड खुपसलं आणि अंजनी माता म्हणाली बाई 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 कायला गेले तिकडं. माझ्या पोराला हनुमंतरायाला सांगितलं असतं 1 मिनिटात उड्डाण मारलं लंकेला. परत एकदा उड्डाण मारलं असतं. क्या बात. काही गरजच नव्हती. असं म्हणतात कौशल्या माताचं तोंड काळवंडलं ना महाराज. कौशल्या माता. पण आता हनुमंतरायांनी उड्डाण मारलं असतं घेऊन आले असते काही गरजच नव्हती पूल बांधायची. असं म्हटल्यानंतर आता लोपामुर्दा माताने गप्प बसावं ना. लोपामुर्दा माता कशी गप्प बसन? तिने लगे उडी मारली मध्ये. लोपामुर्दा माता म्हणाली काय गरज होती म्हणे हनुमंतरायाला उड्डाण मारायची. मायपतीला सांगितलं असतं. एका घोटात समुद्र प्राशन केला असता. जेव्हा वरी रे तव वरी समुद्र करी गर्जना. जेव्हा अगस्ती ब्राह्मणा देखला नाही बाप. एका घोटात समुद्र प्राशन केला असता. सगळे वानर सेना ते पलीकडे गेले असते. पुन्हा एकदा समुद्र प्राशन केलं असतं अलीकडे आले असते. काय गरज होती? आता तिघींचं संभाषण हे दोघं ऐकत होते. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला सांगितलं आता तुला बॅटिंगला जावं लागेल.
तू जाय म्हणे. आता 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 तू गेल्याशिवाय गत्यंतर नाही. हनुमंतरायाने भुप केलं आणि उडी मारली डायरेक्ट किचन मध्ये. डायरेक्ट कौशल्य मातेचे पाय धरले. माते, कौशल्य माता पदर सोडून काय हनुमंतराय म्हणे, माते पाया पडतो आधी. म्हणे तुझ्या लेकरांना म्हणजे प्रभू रामचंद्रानं पूल नाही बांधला ग, पूल राम नामाने तयार झालं. प्रभूपेक्षा त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव मोठं आहे. प्रभूनं प्रयत्न केला पण एक दगड पण तरला नाही. एक दगडही तरला नाही, त्यांच्यापेक्षा त्यांचं नाव मोठं. परत अंजनी मातेकडे गेले. अंजनी मातेला सांगितलं, माते मी नाही उड्डाण मारलं म्हणे. मी प्रयत्न केला उड्या मारून पाहिल्या पण दोनदा तीनदा खाली पडलो. मी राम नामाचा जप केला, माझ्यामध्ये संचार झाला. संचार एरवी आपण गंज फिरू पण इथं आलं ना महाराज, नारदाच्या गादीचं आपलं काही नाही महाराज, आपलं काहीच नाही. तो सद्बुद्धी. तसं प्रभू हनुमंतराय म्हणाले, माझं काही नाही, मी राम नामाचा माझ्यामध्ये संचार झाला आणि मी उड्डाण मारलं. लोपामृदा मातेकडे गेले. लोपामृदा मातेला म्हणाले, पाया पडले, माते तुमच्या पतीनं नाही समुद्र प्राशन केला. लोपामृदा माता लगेच मानले. मग म्हणे तुमचे पती नेहमी राम नामस्मरण करतात, ओम नामस्मरण करतात. नामामुळे ते शक्य झालं, कारण नाम आकाशापेक्षा मोठा आहे. नामस्मरणात काय सामग्री. मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, काय वर्ण तुझे गुण, काय वर्ण तुझे गुण. मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, हो काय वर्ण तुझे गुण, काय वर्ण तुझे गुण, काय वर्ण तुझे गुण. उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण, हे मैमान मैमान नामाचे, हे मैमान नामाचे, हे महिमान महिमान नामाचे, हे महिमान महिमान नामाचे, हे महिमान महिमान नामाचे. मी तो अल्पमतीहीन, काय वर्ण तुमची गुण, उदकी तारिले पाषाण, हे मैमान नामाचे. आता उद्यापासून लावा तडाखा. राम 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 लावशाल ना उद्या. आता पारेकऱ्यांना काही गरज नाही, आता उद्या लाईन लागणार आहे अशी महाराज. संत बाबा 9 ते 12 आपला घ्यावं का नाही, आता लाईन लागणार आहे. किती महिमा आहे महाराज नामस्मरणाचा. दुसरं उदाहरण एक तुम्हाला, आपल्याला एकदम 9 म्हणजे 9 सोडणार आहोत. दुसरं उदाहरण, प्रभू रामचंद्रांनी समुद्रावरती सेतू बांधला जाण्याकरता. सेतू बांधायचा, मग बांधायचा कोणी, बांधायचा कोणी. आता प्रत्येकाचं ज्याचं का, आता आमचे विनायक महाराज उत्तम गायक, ज्याचं काम तिने करावं. आता मी गण वरची घ्यायला गेलो पण गेला ना टेकून. तस त्या सेनेमध्ये नलनील वानरांना ऋषींचा आशीर्वाद होता. तसं विनायक महाराजांना साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे. आमच्या तात्यांना सुद्धा काय महाराज बोटा नादी नादीन नादी नादीन. तसं नलनील वानरांना वरदान होता ऋषी मुनींचा. तुमचंच पोपू शिकलाय महाराज थोडं थोडं जे काही आहे. तर ते त्यांना वरदान होता, लिहायला लागले, अगदी समुद्रावर दगड तरायला लागले ना महाराज. पण महाराज त्यांना अभिमान झाला, अभिमान. आपल्याशिवाय आपण आलो नाही तर सप्ताह होतो काय. कोण पंचपदीन आपण झाला ना महाराज. क्या बात आहे महाराज. या आम्ही अर्ध्या हळकुंटाने पिवळे झालेले बरे. 108 मण्याची माळ गळ्यात ये. पण तुम्हाला जर कळलं नाही ना महाराज, घालीन लोटांगण वंदीन चरणन, डोळ्याने पाहिन रूप तुझे. नाही महाराज, अवघडे अवघडे रे देवा. रामकृष्ण हरी. नाही महाराज, मत्सर नसावा,
अभिमान नसावा. मी खूप मोठा महाराज आहे, मी खूप मोठा गायक आहे. अभिमान गेला गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला हो, अभिमान गेला गेला, तुका म्हणे देव राहिला. तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला. महाराज ते अभिमान झालं आणि ते तयार झालं गेलं ना टुपकून बुडून. आता कच्चं बांधकाम झाल्यावर पुल राहील का? अभिमान अभिमान नसावा. ती कुत्रा नाही का, आता काय गाडी बैल राहिल्या नाही. पूर्वी ते तात्या आपण गाडी बैल जर आणली अगदी खळून खळून करीत गाडी बैल, ते कुत्रा माळ्यातलं येतं महाराज गाडी बैल खाली चालत. त्याला वाटत गाडी बैल मीच वडितो. तसं महाराज त्या नलनील वानरांचं उदाहरण देतोय. विषय मी नलनील वानरांचं चालू आहे आपलं, तुम्ही कुठेही नेऊ नका. महाराज त्यांना अभिमान झाला, बुडून गेला. मग आता काय करायचं? हनुमंतरायाची एंट्री झाली महाराज. हार्दिक पांड्या हनुमंतरायाने सांगितलं एका दगडावर राहिले आणि एका दगडावर मग दगड तरायला लागले. दगड तरायला लागली नाही, बातमी वाऱ्यासारखी पसरली ना लंकेमध्ये. हा 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 ते राक्षसाला लागले ना उड्या मारायला, उड्या मारीत मारीत गेले रावणाकडं. हा 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 रावण लगेच होता, अरे काय झालं रे म्हणे, एवढी पलटण आली म्हणे. अख्खा वारडा आल्यावर माणसाला येतं ना महाराज. रोहित भाऊ काहीतरी भानगड झाली, वारडा आला म्हटल्यावर सगळे आले. रावण आला शेर कक्ष, काय झालं रे म्हणे. अहो म्हणे अरे त्या रावणाने दगड तारू राहिला समुद्रावर, उद्या ते दगड त्यांच्या ताब्यात आहे. उद्या ते जर दगडाचा वर्षावर लंकेवर झाला तर आपला आटपला कार्यक्रम. हा राम बोलो भाई राम बोलो. घाबरले, रावणाला वाटलं अरे खच्चीकरण झालं म्हणे. आता आता खच्चीकरण झालं आपला महाराज. शिलेदार जर पडले तर राजा किती असू द्या कर्तबगार हो. हा 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 अहो ड्रायव्हर पेक्षा कंडक्टरला महत्वाचा राहतो. एखादा मोठा महाराज असेल तर ड्रायव्हरला साधी संपर्क साधावा लागतो. महाराज घाबरून गेला ना रावण. आता काय, आता काहीतरी केलं पाहिजे म्हणे, भानगड केलीच पाहिजे म्हणे. आता झालेलं खच्चीकरण आता यांच्या मनगटात रक्त सळसळायला लावलं पाहिजे म्हणे. हे म्हणाल काय ते काय ते माकडे आहे म्हणे, मानवन माकडे, आपण राक्षसे. बरं त्यावेळेस राक्षसांना बरं पावर होता, आता जसं या तसं बोल. राक्षस म्हणजे हे माकडे आहे, आपण माणसं आहे म्हणे. चला समुद्रावर दगड तारायची ताकद माझ्यात पण आहे. आपला पण हुकुमाचा एक काय, आपला पण काय कमी नाही. चला चला ढाकी चिकी ढाकी चिकी ढाकी चिकी करीत समुद्राच्या कडेला आले. आणा म्हणे एखादा दगड. आता ते राक्षस असं म्हणतात, ते गेले ना पळत 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 भला मोठा दगड घेऊन आले. ठेवला जिनी इकडं तिकडं पाहिलं एखादा नाही का, चोरी करायला चोरी कुणी मला पाहतं का मला पाहतं का, गेला आणि दगडापाशी फुटफुटला. हे पाहतो ते काय करून राहिलं म्हणे, दगडापाशी फुटफुटला ना आला. आता टाका म्हणे तुम्ही दगड, कसा तरत नाही मी पाहतो म्हणे. हे गेले ना उचलला, असे असे चालले मारा ते समुद्रात. क्या बात आहे. दगड टाकला नाही, पाहायला लागले. आता एवढे जा 5-50 जाऊन बसा म्हणे. पण आता 2-4 जण हे येडे राक्षस हे 5-50 गेले आणि बसले. दगड मस्त ढाकी चिकी तरंगायला लागला पाण्यावर. ये लगे रावण महाराज की जय. जय घोषणा यांचं रक्त आपल्या ताब्यात. आपला पण काही कमी नाही गाडी. आता तुल्यबळ महाराज उमेदवार समोर जर तुल्यबळ असेल, महाराष्ट्र केसरी तिकडे महाराष्ट्र केसरी. हा 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 बच्चू काका लढाई खतरनाक होती महाराज. दोघी तुल्यबळ होते. महाराज हे खुश झाले, हिने वरात काढली वाजत वाजत. दीपक बँड लावला, गल्लंकी रामा भाऊ लावला. 50 लाखाचे बँड वाजले गावात. अरे बापरे बाप, डोक्याला ताप वाजत गाजत. पण भानगड तुम्हाला सांगतो, संध्याकाळी झाली आग्याला घरी, खुटीला कपडे बिपडे टांगले. आता खरी गंमत आहे महाराज, कपडे बिपडे टांगले. मी आधी सांगितलं महाराज बाहेर किती वाघ असू द्या टांगले, हागेला छाती फुगेल याची. मंदोदरी माता आली सगळी. आता यांना सारी डिटेल राहते, यांचं गुप्तहेर खात्याला कडक आहे महाराज. कुठून कोणते व्हॉट्सअप ग्रुप यांचे काही कळत नाही.
कळाले रावणाला बातमी. मंदोदरी मातेला बातमी. मंदोदरी माता आली, असा लटका झटका मस्त येणी पाठीमाग टाकली. म्हणे मी काय, मी ऐकलंय म्हणे मी एक ऐकलं म्हणे. काय ऐकलं ते खरंय का? हा म्हणे काय ऐकलं? म्हणे तुम्ही समुद्रावर दगड तारले. हा म्हणे मग छाती फुगली, पराक्रम केल्यावर महाराज. हा म्हणे मी ऐकलं ते खरंय का? अगं हा ना, रावणाकून दगड तरतील म्हणे, तुमच्याकून दगड तार मला काही बाई खरं वाटाना. हा म्हणाला अख्खा गाव माया बाजूनी आणि बायको म्हणते मा डिपॉझिट जप्त होईन ना. अरे तुला भरोसा नाही माझ्यावर? अख्खा गाव मा घोषणात येतंय, घरचंच मतदान जर होणार नसेल घरात, अख्खा वाल्डा मागन घरात बायको म्हणते यो म्हणे तुला काही चल म्हणे सकाळी तुला दाखवतो म्हणे मी. ही आता बायकोच म्हणते खरं सांगा ना मला, खरं खरं. अहो अहो सांगा ना खरं. दोनदा तीनदा लाडीवाळपणे गेले महाराज. बायकोच हिने इकडं तिकडं पाहिलं. तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको, तुला तुला म्हणून सांगतो. मी काय केलं म्हणे, दगडाजवळ गेलो, दगडाला सांगितलं म्हणे तुला राम नामाची शपथ बुडालास तर याद रख. ही म्हणाली मला वाटलंच होत, दाल में कुछ काला नहीं पूरी दालच काली है. राम नाम आधार जिने वो जल मेरा बनाते, राम नाम आधार जिने वो जल मेरा बनाते, हो राम नाम आधार जिने वो जल मेरा बनाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. काय महिमा राम नामाचा. अहो जे दगड स्वतः बुडतात दुसऱ्याला बुडवतात ते दगड राम नामाने तरले राव. हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. नाम तारिले कोण, नामे तरला नाही कोण, तारिले कोण, कोण रामे तरिला नाही कोण, रामे तरिला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, सांगावी तू मासिया, सांगावी तू मासी, ऐसा दावन वाढवून, ऐसा दावन सांगावी तो तुम्हारे, तुम्हासी तुम्हासी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हाँ एक साथ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा